ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना उपवास स्पेशल रताळ्याची अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. तुम्ही उपवासाला खिचडीची वडे, शाबूस तांदळाची खीर किंवा मग खिचडी वगैरे केली असेल किंवा रताळ्याचे सुद्धा अनेक पदार्थ केले असतील. पण ही रेसिपी ना तुम्ही आजपर्यंत अजून एकदासुद्धा केली नसेल. करायला खूप जास्त सोपी आहे, झटपट बनते आणि खायलासुद्धा खूप जास्त अप्रतिम लागते. शरीरामध्ये जर हिमोग्लोबिनची कमतरता असेल ना, तर ही रेसिपी आवर्जून करून पहा आणि डायबिटीज लोकांसाठी सुद्धा हा पदार्थ उत्तम आहे, त्यामुळे नक्कीच करा. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे पाहू शकता मी 2 रताळी घेतली आहे. दोन्ही रताळी आता आपल्याला सुरुवातीला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि नंतर तोपर्यंत एका साईडला गॅसवरती पातेलं ठेवून द्यायचं आहे. पातेल्यामध्ये इथे मी 1 चमचा तूप घातलेला आहे. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तुपाचा वापर करा किंवा जर तेलाचा वापर केला ना तरी चालेल. आता यामध्ये मी काही काजू बदाम आणि मनुके ना थोडेसे कट करून घातले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता. आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स भाजताना अजिबातच गॅस फास्ट वगैरे करायचा नाही. जर तुम्ही गॅस फास्ट केला ना तर तुमचे जे ड्रायफ्रूट्स आहे ते अगदी जळून जातील आणि मग खायलासुद्धा अगदी करपट लागतील. त्यामुळे शक्यतो अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. अगदी या पद्धतीने जर तुम्ही तळले ना तर ते खायला खूप जास्त छान क्रंची लागतात यामध्ये. आता यात आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. जे आपण गाईचं घरचं दूध वापरतो किंवा विकतचं जर तुम्ही वापरत असाल ना, तेच इथे तुम्हाला गाईचं दूध वापरायचं आहे. जर तुमच्याकडे म्हशीचं वगैरे दूध असेल ना तर त्याचासुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता. तर इथे बघा मी एक ग्लास इतपत दुधाचा वापर केलेला आहे. तुम्ही जितक्या लोकांसाठी हा पदार्थ करत आहे ना त्यानुसार इथे तुम्ही दुधाचा वापर करू शकता. आता एका साईडला दुधाला आपण उकळी आणायला ठेवूया. तोपर्यंत जी आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली रताळी होती ना ती इथे घेऊया. आता रताळ्याचा अजिबातच आपल्याला साल वगैरे काढायचं नाही आहे, कारण की सालीमध्ये सुद्धा खूप जास्त पौष्टिकता असते, त्यामुळे साल वगैरे आपल्याला इथे अजिबातच काढायची नाही आहे. तर इथे बघा सालीसकटच हे रताळं मी किसून घेणार आहे. तुमच्याकडे जी कोणतीही किसणी असेल जाड बारीक त्याने तुम्ही ही रताळी किसू शकता. माझ्याकडे इथे मीडियम आकाराची किसणी होती, त्यानेच इथे मी ही रताळी किसून घेणार आहे. थोडीशी दाबून दाबून किसायचं आहे, म्हणजे जो किस आहे ना तो थोडासा जाडसर पडतो. आता बघा अगदी या पद्धतीने सगळी दोन्ही रताळी मी किसून घेते. तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. इथे बघा अगदी छान पद्धतीने आपली रताळी जी आहेत ना ती किसली जातात. हा पदार्थ खायला इतका जास्त अप्रतिम होतो ना की तुम्ही उपवास नसला ना तरीसुद्धा हा पदार्थ बनवाल आणि कधी सण वगैरे असतो तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून खा. खूप जास्त खायला अप्रतिम लागते. इथे बघा मी एकाच रताळ्याचा किस करून घेतलेला आहे, पाहू शकता. एका रताळ्याचा सुद्धा किस भरपूर असं झालेला आहे. ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते, त्यामुळे एका रताळ्याचा किस केलेला आहे. तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल त्यानुसार रताळ्याची क्वांटिटी इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता रताळ्याचा किसल्यानंतर आपल्याला अजिबातच धुवायचं वगैरे नाही, कारण की रताळी जी आहेत ना ती आपण सुरुवातीलाच धुवून घेतलेली आहेत. आता जे आपण तोपर्यंत दूध उकळी करायला ठेवलं होतं ना त्यालासुद्धा बघा अगदी छान अशी उकळी आलेली आहे. तर इथे आपल्याला सुरुवातीलाच दुधाला उकळी आणायची आहे आणि नंतरच रताळ्याचा किस करून घ्यायचा आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच रताळ्याचा किस केला ना तर रताळ्याचा किस जो आहे तो अगदी काळा पडून जातो. त्यामुळे शक्यतो सुरुवातीला आपल्याला दुधाला उकळी आणून द्यायची आहे आणि नंतरच लगेचच रताळ्याचा किस करायला घ्यायचा आहे. आता गॅस इथे मी मीडियम केलेला आहे आणि जो आपण किस करून घेतला होता ना तो संपूर्ण किस यामध्ये ओतून घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला कळलंच असेल की आपण रताळ्याची खीर करणार आहोत. तुम्ही यापूर्वी अगदी अशी रताळ्याची खीर कधी केली का हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. अगदी पोटभरीची आहे, खायला खूप जास्त अप्रतिम लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे. तुम्ही ही खीर ना लहान मुलांसाठी सुद्धा देऊ शकता, खूप जास्त पौष्टिक आहे. आता सुरुवातीला इथे तुम्हाला खीर खूप पातळ वाटेल, पण जसजशी खीर बनते आणि नंतर बनवल्यानंतर थंड झाली ना की ही खीर अगदी दाटसर होते. तर आता बघा मीडियम गॅसवरतीच ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. यामध्ये मी अगदी थोडीशी वेलची पूड आणि सुंठपूड घालणार आहे. तुम्हाला जर वेलची पूड आणि सुंठपूड आवडत असेल ना तरच घाला, पण याने सुद्धा खिरीला अगदी अप्रतिम अशी टेस्ट येते, त्यामुळे आवर्जून घाला.
आता इथे बघा मी 1 वाटी साखर घातली आहे. पण जर तुम्ही ही खीर डायबिटीज लोकांसाठी वगैरे करत असाल ना, तर साखर नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे. कारण की रताळी गोड असतात, त्यामुळे आपल्याला इथे साखरची सुद्धा गरज पडणार नाही. तर बघा इथे साखर घातल्यानंतर खीर अगदी छान अशी मी मिक्स करून घेतलेली आहे. सुरुवातीला इथे मी सुंठ पावडर घातली होती आणि आता 1 चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे. वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा खीर अशी छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर बघा मीडियम गॅसवरती आता ही खीर मी छान अशी शिजवून देणार आहे. आता ही खीर ना आपल्याला एक 5 ते 6 मिनटं तरी मीडियम गॅसवरती ठेवायची आहे. फास्ट गॅस करू नका, कारण की रताळी शिजायला थोडासा उशीर लागतो. त्यामुळे एक 5 ते 6 मिनटं तरी मीडियम गॅसवरती ही खीर आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता एक 5 ते 6 मिनटं झालेली आहे आणि आपली खीरसुद्धा अगदी छान अशी शिजलेली आहे. आता ही खीर तुम्हाला सुरुवातीला ना पातळ दिसत असेल, पण नंतर ना जसजशी खीर थंड होते नाही, तसतशी ही अगदी दाटसर होते आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागते. आणि उपवासाला असं काहीतरी वेगळं खायला मिळालं ना, तर नक्कीच दुसरं काही खाण्याची गरजसुद्धा पडत नाही. खिचडी वगैरे खाऊन पोटसुद्धा दुखतं, त्यामुळे अशा पद्धतीचा हा पौष्टिक फराळ नक्कीच करून पहा. आता इथे गॅस बंद करून घेऊया आणि एका बाउलमध्ये खीर काढून घेऊया. तर इथे बघा ही खीर ना मी 2 ते 3 जणांसाठी केलेली आहे. एका रताळ्याची भरपूर अशी खीर तयार होते. तुम्हाला जर किती पातळ किंवा दाटसर ठेवायची आहे ना, त्यानुसार इथे तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. खायला अगदी अप्रतिम लागते आणि याचा सुवाससुद्धा अगदी छान सुटलेला आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.